रामकृष्ण हरी माऊली. आज आपण आहे खरं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे पालखी प्रस्थान सोहळा, पण पावसामुळे काही कारणास्तव जमलं नाही जायला तिकडे. की प्रस्थान सोहळा आहे उद्या, तर त्यानिमित्ताने आज आपल्याला काही वारकरी भेटलेले आहेत. ते माऊलींच्या पालखी, त्यांची दिंडी नंबर 46 नंबर आहे. नानासाहेब जाधव, कुठून आलात? शिराळेहून आला. बर, आता तुम्ही एवढे महिला मंडळी वयस्कर दिसताय, काय तुम्हाला तर एवढं माऊलींच्या प्रवास होणार आहे का तुमचे? माऊलीच्या आशीर्वादानं पावसा पाण्याचा विचार करीत नाही, पोटाचा विचार करीत नाही. आपण माऊलीचे नाव घेऊन आम्ही चालतो त्यांच्या मागे, जसं होईल तसं आम्ही पंढरपूर पर्यंत चालता. पंढरपुरातून बारस सोडता आमच्या गावाकडे जातात. तोपर्यंत माऊलीवरच सोपून जातो आम्ही. जे काय असेल ते आपलं आयुष्य 15 दिवस सगळं त्या विठ्ठलाच्या माऊलीच्या स्वाधीन केलेलं आहे. बर, सगळ्यांनी सगळ्यांनी हे करा. जय हरी म्हणा सर्वांना. जय हरी. रामकृष्ण हरी. हा, दिंडीचं नाव? दिंडी नंबर 46. नाव सांगा. आगळे महाराज सांप्रदायिक. आगळे महाराज सांप्रदायिक दिंडी. किती वर्ष आहे तुमचं? आता काय सांगता येत. तुमचं वय किती आता? माझं 90. 90 वय? 90 वय. माऊली रामकृष्ण हरी. आज बाबांचं 90 वय आहे. वाटत नसेल 90 वय सुद्धा. आता हे पंढरपूर माऊलींच्या पालखीला प्रस्थानाला पायी वारी करतायत. चला, रामकृष्ण हरी. जय हरी माऊली. कुठून आले माऊली तुम्ही? लातूरून. पूर्ण प्रॉपर लातूर मध्ये का? शिराळा तालुका लातूर, जिल्हा लातूर. बर, किती नंबर दिंडी तुमची? 46 नंबर. बरं, आता कुठे निघाले तुम्ही? आळंदीला माऊलीच्या प्रस्थानाला. स्वागत. पेरणी झाली का? बरं, आता तुम्ही आता हे पावसाळा दिवस आहे, वारीचे कसं तुम्ही हे करणार? तुमची सुविधा वारकऱ्यांना काय आणले का? रेनकोट वगैरे काय? बर, राहण्याची व्यवस्था पालामध्ये आहे. बर, तुमच्या दिंडीचं नाव सांगा. दिंडीचं नाव धोंडीराम व्यंकटराव आगळे. आगळे. कितवं वर्ष आहे तुमच्या दिंडीचं? दिंडीचं वर्ष बरेच झाले, 50 वर्ष होऊन गेले. तरी 51-52 काय असेल? 51-52 वर्ष आहे साधारणतः. 56 वर्ष झालं. 56 वर्षापासून एवढ्या सुरुवातीपासून कोण आहे का याच्यामध्ये? आहेत का? बर. तात्या आब्बा आगळे. दिंडी चालक कोण आहे प्रमुख? आगळे. जय हरी. जय हरी. बोला. उमाकांत विठ्ठल खामकर, राहणार शिराळा. आम्ही यानंतर माऊलीच्या प्रस्थानाला आळंदीला जाणार आणि माऊलीच्या पाठीमागं 46 नंबर दिंडी पंढरपूर पर्यंत चलत जाणार. पावसाचा किंवा जेवणाचा न विचार करता आम्ही पंढरपूर पर्यंत आषाढी एकादशी निमित्त बारस सोडून गावाकडे जाणार. वर्ष 56. हो. अजून कोण आहे का बोलणार? जय हरी माऊली. नाव सांगा तुमचं.
रामकृष्ण रे